नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत फिशच्या दोन रेसिपीज, सौंदाळा फिश फ्राय आणि ओल्या बोंबलाचं सुक्कं। दोन्ही रेसिपीज बनवायला अतिशय सोप्या आहेत आणि अगदी बेसिक मसाल्यांमध्ये तुम्ही त्या घरी बनवू शकता। बोंबील म्हटलं की आपण नेहमी बोंबील फ्राय बनवतो, पण बोंबलाची ही हटके रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी। तर इकडे आमच्या लोकल फिश मार्केटमधून मी अर्धा किलो सौंदाळा आणि अर्धा किलो ओले बोंबील आणलेले आहेत। सौंदाळा हा मासा मालवणमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी ट्राय केला होता आणि त्याची चव आम्हाला खूप आवडली होती आणि आज जेव्हा मी फिश मार्केटमध्ये गेले तेव्हा हा मासा तिकडे अवेलेबल होता। पण मालवणमध्ये खाल्लेला सौंदाळा मासा हा साईजने छोटा होता आणि हा थोडाफार मोठ्या साईजमध्ये होता। घरी आणल्यानंतर 2 ते 3 पाण्यात हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याच्या पोटामधील पूर्णपणे घाण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साधारणतः 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। सौंदाळा स्वच्छ करून झाल्यानंतर आता मी इकडे ओले बोंबील स्वच्छ करून घेणार आहे। ओले बोंबील सुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। ओल्या बोंबीलच्या सुद्धा पोटामध्ये घाण असते, तर ती घाण काढून घ्यायची आहे, नाहीतर मग ओले बोंबील जे आहेत ते खाताना कडवट लागतात। ओले बोंबील तसं पाहायला गेलं तर खूप स्वस्त मिळतो, पण आता हल्ली उन्हाळा असल्यामुळे ओले बोंबील थोडे महाग आहेत। 100 रुपये पाव किलोने हे मला मिळालेले आहेत। आज जे आपण ओल्या बोंबलाचं सुक्कं बनवणार आहोत हे भाताबरोबर खायला अतिशय अप्रतिम असं लागतं। ओले बोंबील आणि सौंदाळा व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यानंतर आता इकडे मी कुकरला भात लावून घेणार आहे। जोपर्यंत आपले दोन्ही फिश रेडी होतील तोपर्यंत आपला इकडे भात सुद्धा तयार होईल। माझ्या चॅनलवरती मी बरेचसे असे रेसिपीज व्हिडिओज, क्राफ्ट, त्याचबरोबर व्लॉगचे व्हिडिओ शेअर करत असते। ट्रॅव्हलिंगचे सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी शेअर करत असते। त्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। माझं चॅनल मॉनिटाईज होऊन साधारण 1 वर्षभर झालेलं आहे आणि थोडंसं रुटीन माझं बसत नव्हतं, पण आता मी प्रयत्न करते की ॲटलिस्ट डेली एक तरी व्हिडिओ पोस्ट करावा आणि डेली नाही जमलं तर 1 दिवस आड तरी मी एक व्हिडिओ पोस्ट नक्की करणार आहे। भाताचा कुकर लावून झाल्यानंतर आता इकडे मी एक पॅन घेतलेला आहे। साधारण जे आपण ओले बोंबील बनवणार आहोत ते बनवताना एखादा पसरट भांड्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। पसरट पॅनमध्ये मी कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, त्याचबरोबर इकडे मटण मसाला घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 10-12 पाकळ्या आपल्याला लसणाच्या घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित टेचून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही बंदच ठेवलेली आहे। सर्व मसाले एकत्र करून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत। लसूण व्यवस्थित बारीक टेचून झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये हा लसूण घालून घ्यायचा आहे आणि आपल्या या बोंबल्याच्या सुक्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी इकडे 4 ते 5 मी आमसूल घातलेले आहेत। साधारण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताने मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण छान एकजीव करून झाल्यानंतर जे आपण ओले बोंबील धुवून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। ओले बोंबील व्यवस्थित मॅरिनेट करून झाल्यानंतर तुम्ही हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवू शकता, पण मी मात्र डायरेक्टली आता हे गॅसवरती ठेवणार आहे। बोंबील मुरत ठेवायला वेळ नसेल तर लगेचच तुम्ही हे मिश्रण तयार केलं तरी सुद्धा चालू शकेल। मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे, हाय फ्लेम ठेवायची आहे। अशा पद्धतीने मिश्रण चरचर वाजायला लागल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचं आहे, कारण ओले बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही। ओले बोंबील जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत इकडे मी स्वच्छ केलेल्या सौंदाळ्यांना मसाले लावून घेणार आहे। सुरुवातीला हळद घातलेली आहे, काश्मीरी मिर्च पावडर घातलेली आहे, कांदा लसूण मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे
आणि सगळ्यात शेवटी इकडे अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। तुमच्याकडे जर कोकम आगळ असेल तर तेही वापरलं तरी सुद्धा चालेल। सर्व मसाले फिशना व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। फिश फ्राय करण्यासाठी मी इकडे अगदी बेसिक मसाले वापरते, खूप जास्त मसाल्यांचा इकडे वापर करत नाही, कारण फिशची जी स्वतःची अंगची जी चव असते ती त्यामुळे निघून जाते जर तुम्ही जास्त मसाल्यांचा वापर केला तर। त्यामुळे शक्य तितके बेसिक मसाले फिश फ्राय करण्यासाठी वापरा आणि खरंच तुम्हाला चवीमध्ये खूप फरक जाणवेल। आता हे फिश साधारण 10-15 मिनिटं आपण मुरत ठेवणार आहोत। इकडे साधारण 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि बोंबलाचं सुक्क आपलं तयार झालेलं आहे। हे बोंबलाचं सुक्क करताना आपल्याला अजिबात बोंबील जे आहेत ते जास्त हाताळायचे नाहीयेत। जसं आपण शिजवायला ठेवलं त्याच पद्धतीने हे झाकण लावून वाफ काढून घ्यायचे आहेत। परतण्याच्या भानगडीत पडू नका, कारण की याचे लगेच तुकडे पडतात आणि बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नसल्यामुळे लगेचच 7 ते 8 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते। आणि चव म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी चव लागते। तर तुम्ही सुद्धा ही ओल्या बोंबलाची रेसिपी एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका कशी झाली आहे ते। फिशला जो मसाला लावून आपण ठेवला होता त्याला साधारण 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आता आपण ते फ्राय करायला घेऊयात। फिश फ्राय करण्याआधी ते आता आपण सुरुवातीला रव्याने कोट करून घेणार आहोत। त्यासाठी इकडे मी बारीक रवा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं घालू शकता। त्याचबरोबर फिश मॅरिनेट करताना व्यवस्थित त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाले घातल्यामुळे या रव्यामध्ये एक्स्ट्राचं मी मीठ आणि तिखट घालणार नाही आहे। शक्यतो फिश फ्रायची कोणतीही रेसिपी बनवताना इकडे मी बारीक रव्याचा वापर करते, जेणेकरून फिश छान कुरकुरीत असे तयार होतात। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे बेसिक मसाले वापरले आहेत फिश फ्राय करण्यासाठी, त्या मसाल्यांमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा फिश फ्राय बनवून बघा आणि त्याचबरोबर तो फ्राय करताना रव्याने कोट करा, जेणेकरून आपला कुठलाही फिश जो आहे तो छान कुरकुरीत असा तयार होतो। सर्व फिशना अशा प्रकारे आपण रवा कोट करून घेणार आहोत। रवा लावून आपले फिश इकडे तयार झालेले आहेत। आता इकडे गॅसवरती मी एक तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आता याच्यावरती आपण फिश घालून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। माझ्या चॅनेलवरती मी बऱ्याचशा अशा नॉनव्हेजच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, तुम्ही जर त्या पाहिल्या नसतील तर चॅनेलला व्हिजिट करून नक्की बघा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा। दोन्ही बाजूनी फिश आपले शॅलो फ्राय करून झालेले आहेत। गॅसची फ्लेम ही शॅलो फ्राय करताना मी मीडियम ठेवली होती, जेणेकरून छान क्रिस्पी असे आपले फिश तयार होतील। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खाण्यासाठी तयार आहे इकडे आपला सौंदाळा फ्राय। इकडे आपल्या दोन्ही चमचमीत रेसिपीज तयार झालेल्या आहेत। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।